लातूरच्या शिक्षण नगरीत गेली अनेक वर्ष एक नाव मोठ्या विश्वासानं घेतलं जायचं. मोटेगावकर सरांचा RCC क्लास. हजारो विद्यार्थ्यांना डॉक्टर बनवण्याचं स्वप्न दाखवणारा हा क्लास आणि या क्लासचे प्रमुख आणि प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्यावरती हजारो विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास. पण आज मात्र देशातील सर्वात मोठ्या शैक्षणिक घोटाळा म्हणजेच नीट पेपर फुटी प्रकरणात मोटेगावकरचं नाव समोर आलं आणि राज्यभरात खळबळ उडाली. आपल्या मुलासाठी आणि स्वप्नांसाठी त्यानं नीटचा पेपर लाखो रुपयांना विकला आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळलं गेलं. एकंदरीतच मोटेगावकरचा प्लॅन नेमका काय होता पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. नीट पेपर फुटी प्रकरणानं संपूर्ण देश हादरवून निघाला. 22 लाख विद्यार्थ्यांना आता पुन्हा एकदा पेपर द्यावा लागणार आहे. अशात या प्रकरणात शुभम खैरनार याच्यानंतर आणखीन एक नाव समोर आलं, ते म्हणजे शिवराज मोटेगावकरचं. लातूरपासून पुणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेडपर्यंत RCC क्लासेसचं जाळं पसरलेलं आहे. हजारो विद्यार्थ्यांना मेडिकल आणि इंजिनिअरिंगचं स्वप्न दाखवणाऱ्या या संस्थेचा वार्षिक टर्नओव्हर तब्बल 100 कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जातं. कारण RCC क्लासमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी एका विद्यार्थ्याला तब्बल काही लाख रुपये मोजावे लागायचे. म्हणजे 11वी आणि 12वीची या 2 वर्षांसाठीची फी ही 2,40,000 रुपये असायची. तर फक्त 12वीसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर 1,20,000 रुपये इतकी फी विद्यार्थ्यांचे पालक भरायचे. फक्त PCB म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी किंवा PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स अशा विशिष्ट विषयांच्या ग्रुपसाठी 60,000 रुपये इतकी फी होती. म्हणजे लाखोंची फीज, आलिशान इमारती, हिंदी भाषिक शिक्षकांची मोठी फौज, हॉस्टेल, मेस, सुरक्षा यंत्रणा या सगळ्यांच्या जोरावरती मोटेगावकर यांनी शिक्षण क्षेत्रात प्रचंड साम्राज्य उभं केलं होतं. मागच्या 23 वर्षांमध्ये सातत्यानं होत गेलेला प्रगतीचा आलेख डोळे दिपवणारा आहे. लातूरच्या उद्योग भवन परिसरामध्ये 27 एकर भागात RCCच्या इमारतीचं अक्षरशः साम्राज्य उभं केलंय. प्रत्येक रस्त्यावरती मोटेगावकर यांचं एक युनिट असतं. 2 वर्षांच्या नीट कोर्ससाठी तब्बल 2,40,000 रुपये फी आकारली यायची. पालकांनी मुलांच्या भविष्यासाठी घाम गाळून कमावलेले पैसे या संस्थेमध्ये ओतले गेले. पण आता याच संस्थेवरती विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप आहे. नीट परीक्षेच्या तब्बल 10 दिवस आधीच मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरे उपलब्ध होती. म्हणजे 3 मे रोजी होणाऱ्या परीक्षेचा पेपर 23 एप्रिललाच त्याच्या हातात होता. इतकंच नाही तर हे प्रश्न अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा संशय देखील तपास यंत्रणांनी व्यक्त केलाय. दरम्यान आता मोटेगावकरला जेव्हा अटक केली गेली तेव्हा त्याच्या संपत्तीच्या किंवा कोट्यावधीच्या संपत्तीची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. लातूर-सोलापूर महामार्गालगत खोपेगाव शिवारामध्ये 5 एकर जागेमध्ये उभारलं जात असलेलं 5 मजली बांधकाम वैद्यकीय महाविद्यालयासाठी असल्याची चर्चा आहे. मात्र हे बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला असून चौकशीची मागणी करण्यात येते. या प्रकरणात आता एक महत्त्वाची अपडेट अशी की मुलगा डॉक्टर व्हावा, मोठं मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल उभं करावं हे मोटेगावकरचं स्वप्न होतं आणि या स्वप्नासाठीच मोटेगावकरनं हा संपूर्ण कट रचला गेला. विद्यार्थ्यांकडून, त्यांच्या पालकांकडून लाखोची फी जमा केली गेली आणि नीट परीक्षेच्या पेपरमध्ये सुद्धा असंच काहीतरी प्रकार केला गेला असा संशय आता पोलिसांना आहे आणि हा मुद्दा आता तपासाच्या केंद्रबिंदू ठरतोय. एवढंच नाही, CBIच्या चौकशीत आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली, ती म्हणजे नीट परीक्षा पत्रिकेच्या 4 संचांपैकी 3 संच भाषांतरासाठी प्रल्हाद कुलकर्णी याच्याकडे होते. या माध्यमातूनच त्यांना 135 पैकी 132 प्रश्न आधीच माहीत झाले होते आणि हेच प्रश्न त्यांनी शिवराज मोटेगावकर यालाही दिल्याची माहिती तपासामध्ये समोर आली आहे. लातूर पोलिसांच्या तपासातही मोटेगावकर याच्याकडे रसायनशास्त्राच्या 132 पानांची PDF सापडल्याचं निष्पन्न झालंय. दरम्यान RCC क्लासमध्ये शिकणाऱ्या 3 विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची चौकशी सुरू आहे. RCC क्लासमध्ये शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मोटेगावकर याच्या खात्यामध्ये काही आर्थिक व्यवहार झाल्याचंही धागेदोरे पोलीस तपासत आहेत. या व्यवहारांच्या आधारे विद्यार्थ्यांची पडताळणी सुरू असून पेपर नेमका कुणाकुणापर्यंत पोहोचला याचा तपास देखील वेगाने सुरू आहे. सध्या मोटेगावकरच्या राज्यभरातील क्लासेसला टाळं ठोकलं जात आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा या क्लासकडे पाठ फिरवली आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी नीट आणि JEE प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य मात्र यामुळे टांगणीला लागलेलं आहे. काहींनी 40,000 ते 60,000 रुपये फीज भरून प्रवेश निश्चित केलेला आहे, तर काही पालकांनी तब्बल लाख रुपये फी भरलेली आहे. मात्र प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 2 दिवसातच नीट घोटाळ्या प्रकरणी RCC क्लासचे
प्रमुख मोठेगावकर यांना पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर राज्यभरातील सगळी केंद्रे अचानक बंद करण्यात आली। त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे। एकेकाळी यशाचा फॉर्म्युला म्हणून ओळखलं जाणारं आरसीसी आज देशभरामध्ये पेपर फुटीचं साम्राज्य म्हणून चर्चेत आलंय। आता या प्रकरणामध्ये नेमकं कोणाचं नाव समोर येते आणि यामध्ये कोणते खुलासे होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।